आपल्या मारुतीरायाची कृपा आमच्या शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य लोकांवर हो अशी प्रार्थना आजच्या या प्रसंगी करतो। नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। या वर्षी आपल्या कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही, परंतु या शासनाकडे भांडून आपल्या येणाऱ्या या कापूस आणि सोयाबीन पिकाच्या संदर्भात आम्ही लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला। आमचे संजय भाऊ देरकर यांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। शेतकरी आज संकटात सापडलेला आहे आणि या संकट काळी या ठिकाणी काही मंडळींनी जे काही राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे, परंतु साधा आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसेल तर पुढे आपण काही दिवसानंतर या ठिकाणी या सरकारला जाब विचारू आणि कापूस आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात सुद्धा जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा आपल्या या परिसरातील लोकांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करतो। आणि आपण सर्वांनी माझा आणि आमच्या सर्व सन्माननीय मंडळीचा या ठिकाणी आदर